आणि लाडकी बहीण योजना संदर्भातील महत्त्वाची बातमी। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली होती। यामुळे निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले। योजना राबवण्यासाठी शासनाने जलद गतीने प्रक्रिया पार पाडली। लाभार्थ्यांची निवड, अनुदानाचे वितरण आणि योजनांचे हप्ते यासाठी शासनाने विशेष प्रयत्न केले। या योजनेमुळे महिलांचा शासनावर विश्वास दृढ झाला असून महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान केलं। विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीकडून 3000 रुपये प्रति महिना अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तर महायुती सरकारने 1500 रुपयांच्या मानधनात वाढ करून 2100 रुपये करण्याची घोषणा केली। या घोषणेचा मोठा प्रभाव निवडणूक निकालांवर दिसून आला। शासनाने नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते वितरित केले, तर डिसेंबर महिन्याचा हप्ता 24 ते 27 नोव्हेंबर पासून वितरित होईल। पुढील हप्त्यांसाठी मानधन 2100 रुपये करण्याची तयारी सुरू आहे। 2025च्या बजेटमध्ये या अनुदानासाठी अधिक निधीची तरतूद करण्यात येईल आणि एप्रिल पासून 2100 रुपये अनुदानाचे वितरण सुरू होईल। शासन लवकरच अधिकृत आदेश अर्थात GR निर्गमित करणार असून या योजनेच्या पुढील टप्प्याची अंमलबजावणी सुरू होईल। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या या पावलांचे सर्वत्र स्वागत होते। दरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भातील पुढील अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा। धन्यवाद। त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या, त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली। अंडर करंट असा का बहिणींनी दाखवला की मी सगळे उताने पडले, सगळे आडवे झाले। तरी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो। मी कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना, करेक्ट कार्यक्रम झाला असता। करेक्ट अंदाज पण त्यांना आला नाही। अंडर करंट एवढा जबरदस्त होता। आणि माझं स्वतःचं मत आहे, तुम्ही काही म्हणा, गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला। लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं, लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला, आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढेही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला। आणि 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्यामध्ये खूप चांगला मेसेज गेला। आणि युवा युवतींच्याबद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय 6000, 8000 आणि 10000 घेतला, तो एक चांगला निर्णय घेतला। आणि आम्ही सतत मी सांगत होतो कि अभी हमने 1500 का काम शुरू किया है। पहले 1500 का तो हमें ठीक ठाक तरह से करने दो, फिर बाद में हमें रिसोर्सेज बढ़ाना पड़ेगा, बाकी इंतज़ाम करना पड़ेगा। तो आहिस्ता आहिस्ता हम करेंगे एक। विरोधक टीका करतात की बाबा बॅलेट पेपरनी घ्यायला पाहिजे होतं, मग बॅलेट पेपरने लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतं। लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर, आणि इथला निकाल लागला की मग बॅलेट पेपर यायला पाहिजे, मग मशीन काय EVM बरोबर नाही, असं नाही चालत। आता झारखंड पण आमच्या हातनं गेलंच ना, आम्ही कुठं काय म्हणतो, ठीक आहे, त्या जनतेने कौल दिलेला आहे तशा। मला एक कळत नाही, तुम्ही खऱ्या बातम्या देत चला ना, जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात, त्याच्याबद्दल दुमत नाही। पण मी TV चालू केलं आणि अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच माग, मी विचारतोय तिथं फोन करून, ते म्हणले नाही दादा आपण पुढे आहे। आता माझं लीड 1,02,000चं मताधिक्य मी मिळवलंय आणि खुशाल तुम्ही दाखवताय अजित पवार माग, अजित पवार माग। मग काही जण म्हणलं का रे असे दाखवतायत, TRP त्याच्याशिवाय वाढत नाही। अरे तुमच्या TRPला आम्हाला का मातीत घालताय, आमची का बदनामी करताय। त्याच्यामध्ये मी नंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती घेतली की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले। पोस्टल बॅलेटमध्ये पण आम्ही पुढे होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढे होतो। सांगायचं तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे, म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या 9 वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही, पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही, पण खूप पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विशेषतः
महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे 6 रिजन आहेत ना, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये, नाशिक, सगळीकडेच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली असं. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलंय, त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. सगळेच कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले, सगळे सहकारी घटक पक्षाचे, मित्र पक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले. आमच्या ज्या योजना होत्या, योजनांच्याबद्दल बरेच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली, आम्हाला त्याच्यामध्ये दोष देण्यात आला, आमची थोडंसं टीका टिप्पणी करण्यात आली की राज्य कंगाल केलं, अमुक झालं तमुक झालं. परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, कुठलाही हिशोब न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. आम्ही मुळात काय केलं, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठं अपयश आलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल, परंतु ते मिळालं. आम्ही ते मान्य केलं, त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या. एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली, कारण एवढ्या प्रचंड बहुमताने, म्हणजे मी तर जसा राजकारणात आलोय तसं 222 आणि 225 महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाहण्यात नाही, माझ्या तरी ऐकवत नाही. कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल, त्यावेळेस कधी झालं असलं तर माहिती नाही, परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट. परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला समजतंय तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पाय ठेवून आता, म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे 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 फायनान्सच्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या. मी देवेंद्रजींना पण फोन केला, तेव्हा म्हटलं देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल. एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल आणि आम्ही आणू. त्याच्यात आम्हाला हे नवीन नाही आहे, आम्ही सगळे अनुभवी माणसं, आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही. आणि शिवाय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे, तो आम्हाला खूप मोठा एक आधार आहे. एक आमच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा भरोसा आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, आता तिला यश मिळालं. काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतांनी त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत असंही चित्र. आणि मीडियावाल्यांनो, मला एक तुम्हाला, इलेक्ट्रॉनिक पण आहे, प्रिंट पण मीडिया आहे, मग चांगलं यश मिळालं. अजून पण काही काउंटिंग चालू आहे, काही ठिकाणी रिकाउंटिंग मागितलेलं, ठीक आहे, तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी आम्हा महायुतीवर वाढलेली आहे आणि त्या उलट आम्हाला अधिक जास्त बारकाईनं इथून पुढं काम करावं लागणार आहे, कारण एवढं दैदिप्यमान यश ह्या सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे. आणि जनतेचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. म्हणजे काय आता त्यांच्याकरता, म्हणजे त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो. आणि 5 वर्ष अक्षरशः अतिशय एकोप्याने ही युती शेवटपर्यंत कशा पद्धतीनं काम करेल आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तडा जाऊन दिला जाणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढं गेलो, तशाच पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये देखील महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी चालेल अशा प्रकारची खात्री मी आपल्या पत्रकार मित्रांना पण देतो आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो. पुन्हा एकदा मतदार बंधू भगिनींचं, सर्वांचं, मीडियाचं, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो. सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला. म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत, गरीब आहे, युवक आहे, शेतकरी आहे, यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या. काय आमच्यावर आरोपही झाले, एका रेवड्या बाटण्या, काय 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 म्हणजे तुम्ही हे
वाटप सुरू केलं आहे, बहिणींना विकत घेत आहे का, काही लाच देत आहे का, या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरे गेलो. कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी. आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे, त्याचबरोबर शासन आपल्या दारी, आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं. डायरेक्ट तेव्हाही योजना होत्या, पूर्वी लाभही होते, सगळं होतं, परंतु लोक कंटाळून ते योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते. आम्ही 5 कोटी लोकांना त्याचा लाभ दिला, शासन आपल्या दारी. आणि आपल्या लाडकी बहीण योजना, यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे, हे फक्त बोलणारं सरकार नाही आहे. आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही फक्त बोललो नाही, तर 5 इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा. आणि आम्हाला माहीत होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकाटी आणतील, म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले. कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे, नियत साफ आहे. कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही. आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतंय ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन. आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं. पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅनसारखं काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या. लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं. लोकांनी सुडाचं, आरोपाचं, द्वेषाचं राजकारण झिडकारलं. आणि म्हणून 2 निवडणुका ज्या लोकसभेमध्ये पण आणि लोकसभेत फेक नरेटिव्ह वगैरे सगळं केलं, काय केलं, संविधान बदलणार वगैरे, सगळ्या जातीमध्ये भीती निर्माण केली, प्रत्येकाला घाबरवलं. तरीसुद्धा एवढं होऊन पण प्रधानमंत्रीपदी मोदी साहेबच बसले. आता ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ, आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, लोकसभेच्या वेळेस पण गेले. पण शेवटी एवढं करून, एवढं सगळं खोटं नाटं सांगून, लोकांना घाबरवून पण प्रधानमंत्रीपदी शेवटी मोदी साहेब बसले. आणि आताही म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ. आता जनतेने त्यांना जो काय मॅन्डेट द्यायचा तो दिलेला आहे. आणि त्यामुळे जनतेने पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी योजनांना स्वीकारलेला आहे. यामध्ये लोक रोज आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडणार रोज आम्हाला 3-4 शब्द ठेवले होते त्यांनी. ते शब्द तुम्हाला माहीत आहे, मी ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही. पण 4था शब्द होता का? नाही. पण आम्ही त्याला आरोपाने उत्तर नाही दिलं. आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला. आणि कामातून उत्तर दिलं आणि ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत. मी स्वतःला काय समजायचो, CM म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो कॉमन मॅन आहे. आता कॉमन मॅनमध्ये मी जायचो. आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही 24/7 काम करत होतो. आणि याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही, फेसबुकवरून सरकार चालवता येत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. मतदानाची टक्केवारी वाढली, आमच्या लाडक्या बहिणींची टक्केवारी वाढली. आतापर्यंत महिलांचं टक्केवारी कमी असायची पुरुषांपेक्षा, पण यावेळेस ती टक्केवारी जास्त आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चांगला जोडा दाखवलेला आहे. आणि आम्ही म्हणायचो ना, खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा. तर एकंदरीत ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर, कल्याणकारी योजनांच्या ह्याच्यावर आणि जे विचार आहेत, आज आमचे शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे विचार आहेत, दिघे साहेबांची शिकवण, मोदीजींची जे काही जो त्यांचा सपोर्ट आहे, केंद्राचा सपोर्ट आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये कामी आले. शेवटी लोकांना काय पाहिजे? लोकांना शिव्याशाप नको आहे, लोकांना आरोप प्रत्यारोप नको आहे, लोकांना सुडाचं राजकारण नको आहे. लोकांना हवं आहे डेव्हलपमेंट हवं आहे आणि विकास यावर आम्ही भर दिला. आणि आज त्यामध्ये किती आरोप केले, खोटे बोला, आपण रेटून बोला,
आता अजितदादा मगाशी म्हणाले की तुम्ही पण काय काय ते बातम्या अशा सकाळी तर अशा बातम्या चालल्या होत्या की बोला आमचा काय कार्यक्रम होतो का काय, आमचा करेक्ट कार्यक्रम करायचं चालू होतं. तर याच्यामध्ये खूप चांगलं निर्णय झाला, चांगला एक आपला ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे. आता या सगळ्या ज्या काही जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत, हे आमचा एकही निर्णय कागदावर राहिलेला नाही. मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही, पण एकही निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही. कुठली योजना आहे ती कार्यान्वित केली आम्ही आणि त्यामुळे जो लोकांचा विश्वास, शेवटी यापूर्वी देखील आपण पाहिलं की काँग्रेस सरकार ज्या ठिकाणी असतील त्यांनी किंवा महाविकास आघाडी ज्यांनी ज्यांनी काही निर्णय घेतले, काही आश्वासनं दिली, ती पाळली नाहीत. आश्वासनं दिली, नंतर कर्नाटकमधलंच आश्वासन घ्या, हिमाचलमधलं घ्या, आपल्या राजस्थानमधलं घ्या पूर्वीचं, की त्यामध्ये आश्वासन दिल्यानंतर निवडून आल्यानंतर केंद्राकडे पैसे मागायला लागले. आमच्याकडे पैसे नाही, हमारे पास पैसे नाही आहे. असं आम्ही केलं नाही. आम्ही जे बोललो, आमची हातपाय काय म्हणतो त्याला, पांघरून पाहून आम्ही ते आम्ही अंतरून पाहून पाय पसरले आणि ज्या योजना आम्ही केल्या, या योजनांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठलीही योजना बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सगळे नियम आम्ही पाळले, सगळ्या RBIच्या केंद्र सरकारच्या गाईडलाईन आम्ही पाळल्या, कुठलंही व्हायलेशन आम्ही केलं नाही. आर्थिक दृष्टिकोनातून जे जे काही आम्ही नियोजन करायचं ते केलं आणि त्यामुळे त्यांना लोकांनी खोटं ठरवलं. ते आम्हाला म्हणाले तुम्ही लाडकी बहीण योजना देताय, पैसे कुठून आणणार, पैसे कुठून हे फसवं आहे, आणि त्यांनीच आमची योजना चोरून नंतर त्यांच्या वचननाम्यामध्ये टाकली. मग तुम्ही कुठून आणणार? म्हणजे लोकांना कळलं की हे फक्त बोलतायत, करणार नाहीत आणि विश्वासाचा भाग आहे. आम्ही 2-2.5 वर्षामध्ये जे करून केलं ते लोकांसमोर आहे. आम्ही कुठलंही काही याच्यामध्ये लपवाछपवी केली नाही. जे आहे ते स्पष्टपणे आम्ही मांडलं लोकांच्या समोर. लोकांच्या दरबारामध्ये आम्ही गेलो आणि लोकांना काम आवडतं, लोकांना विकास पाहिजे, लोकांना कल्याणकारी योजना पाहिजेत, ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि विकासाकडे या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यामध्ये केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला. 10 वर्षामध्ये, मी तो आकडा अगोदर पण मी सांगितला होता, मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, 10 वर्षात राज्याला त्यांनी 2 लाख कोटी दिले, पण यावेळेस 10 वर्षामध्ये मोदीजींनी 10 लाख कोटी दिले. म्हणजे आताचं नवीन उदाहरण तर 76,000 कोटी वाढवण बंदर आहे, डिगी बंदर आहे, अशी म्हणजे डेव्हलपमेंटसाठी जे आहे, मग ते एअर कनेक्टिव्हिटी असेल, वॉटर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी असेल, अनेक प्रकल्पांना जे काही पाण्याची योजना असतील आमच्या, त्या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही या राज्याला विकासाकडे घेऊन जाऊ शकलो आणि लोकांना कल्याणकारी योजना आम्ही देऊ शकलो. आणि लोकांना आम्ही याच्यामध्ये मतं नाही, आम्ही लोकांची मनं जिंकलेली आहेत. आज लोकांना शेवटी काय, विश्वास महत्त्वाचा आहे. विश्वासावर सगळ्या गोष्टी चालतात. तुम्ही काही सांगा आणि नंतर त्या हात वरती करा, अशा प्रकारचं काम आमच्याकडून झालं नाही. आणि त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत, कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही 24/7 काम केलं. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याच्या मागे आम्ही उभं राहिलो, त्याला वाऱ्यावर आम्ही सोडलं नाही. आणि त्यामुळे जो जो सर्वसामान्य घटक जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्याच्या मागे आम्ही उभं राहण्याचं काम केलं. त्यामुळे एक प्रकारचं हे सरकार जे आहे, एक पाठीराखा सरकार, एक सरकार जे आहे हे सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आहे. जनतेच्या पाठीमागे ताकदीने उभं राहणारं सरकार आहे. जसं आमच्या मागे केंद्र सरकार ताकदीने उभं राहिलं, तसं आम्ही जनतेच्या मागे उभे राहिलो. आणि म्हणूनच आम्हाला हा असा प्रचंड दैदिप्यमान हा विजय मिळालेला आहे. आणि आम्ही या विजयाचं श्रेय जे आहे आमच्या मतदारांना देतो, जनतेला देतो. जे आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांना देतो. आणि म्हणूनच यापुढे जे काही काम आहे या जनतेच्या हितासाठी करणं
एवढंच आमची जबाबदारी आहे.